मला पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांची एक विद्यार्थी म्हणून ओळख करून द्यायची आहे. मी मुलीजनांच्या समोर आणि इतक्या मोठ्या संख्येने मुलीजन असताना हा बोलण्याचा माझा पहिलाच योग आहे. मी मुलीजनांना विनंती करतो की माझ्यावर असा काही प्रभाव त्यांनी करावा की माझ्या तोंडून काही चुकीचं बाहेर पडू नये. आणि ही त्यांची मी खरंच कायावाचे म्हणे कोणत्याही फळाची अपेक्षा करता फल सिद्ध होत नाही, पण मी एक साधा नागरिक आहे. त्यामुळे मी उचित समजतो की मुलीजनांकडे मी ती परवानगी मागतो, तो आशीर्वाद मागतो की मी जे बोलेन जरी चुकीचं असलं तर ते थोडंसं करेक्ट होण्याची बुद्धी मला द्यावी. आपल्या सगळ्यांना श्रोतेजनांना, अतिथींना आणि मुलीजनांना वंदन करून मी माझ्या विचारांची आपल्या पुढे मांडणी करत आहे. माणूस हा अनेक प्रसंगातून शिकत असतो. थोरांच्या अनुकरणातून शिकत असतो, वाचनातून शिकत असतो, सभा संमेलनातून शिकत असतो. प्रत्येक वेळा कशातून शिकला हे जर तो म्हणत बसला तर ते राबवण्याचं आणि कार्यामध्ये आणण्याला वेळ त्याला मिळणार नाही. त्यामुळे मी जे शिकलेलं आहे, मी जे थोडस लक्षात ठेवलेलं आहे, हा असे संदर्भ न देता आपल्या पुढे मी मांडण्याची आपल्याशी परवानगी मागतो. माणसाचा जन्म हा पूर्वजन्माच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी असतो आणि पुढचा जन्म ठरवण्यासाठी असतो. अनेक धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की मागचा जन्म काय आहे, तो कसा जगला यावरतीच पुढचा जन्म ठरतो. पण दोन ओळीच्या मध्ये वाचणारा माणूस हेही म्हणतो की माझा पुढचा जन्म जर असेल तर मी त्या वाक्यामध्ये थोडीशी भर घातली पाहिजे, ती म्हणजे आणि पुढचा जन्म ठरवण्यासाठी. माणसाचा जन्म हा पूर्वजन्माच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी असतो आणि पुढचा जन्म ठरवण्यासाठी असतो. निसर्गातील प्रत्येक गोष्ट विधात्यानं माणसाला काहीतरी शिकण्यासाठीच निर्माण केलेली आहे. फळभाराने लगडलेली फांदी स्वभावताच खाली लवते. ज्ञानी तत्वज्ञानी माणसं नम्रपणे खाली लवतात. जे लवत नाही त्यांनी लवण्यासाठी ज्ञान संचय करावा, असं साधू महाराजांनीच मुनिजनांनीच मला सांगितले. माझी क्रिया बहुतेक कधी कधी तर सुरू झाल्यासारखी वाटते, त्यांचं मी धन्यवाद मानतो. सौंदर्याच्या तेजात आणि विद्वानांच्या बुद्धिमत्तेत परमेश्वर वास करत असतो. ज्यातून निर्माण झाले ते ढग सुद्धा वेड्या अहंभावाने महासागरावरतीच कृपेची जलवृष्टी करतात. निसर्गातील प्रत्येक गोष्ट विधात्याने काहीतरी शिकण्यासाठीच निर्माण केली, त्यातलाच हा भाग आहे. सापाच्या फण्याची छाया उंदरांना कधी सुखकारक वाटते काय? दुसऱ्याची उत्तम घरे पाहून आपण आपली गवताची झोपडी मोडायची काय? सौंदर्याच्या तेजात आणि विद्वानांच्या बुद्धिमत्तेतच परमेश्वर वास करत असतो. कधी कधी गरुडाला सुद्धा आपल्या भक्ष्यासाठी या धरतीभोवती कावळ्यासारखं घोटावं लागतं, नाहीपेक्षा नक्कीच तो गरुडासारखा आकाशात चिपळत राहिला असतो. जग मागे वळून पाहणाऱ्यांच्या समोर खोल दऱ्या निर्माण करत असतो. सामान्यांच्या निर्लेप शुभेच्छा कोणत्याही आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ असतात आणि सामान्य होण्यासाठी आशीर्वादाची गरज निश्चित असते. जेचे उत्तम उदार तिथंच परमेश्वराचा वास. जीवन आणि व्यवहार, जीवन आणि गणित काय आहे? व्यवहाराच्या चौकटीत बसेना जीवनाचे गणित. विचारांची बेरीज जुळेना, भावनांचा गुणाकार जमेना, सुख दुःखाच्या भागाकारात आसवांची बाकीही उडेना. हे आहे अपूर्ण जीवन गणिताचे की गणितच अपूर्ण जीवनाचे. हे आहे अपूर्ण जीवन गणिताचे की गणितच अपूर्ण जीवनाचे. जीवन जन्माला आला आहेस थोडस जगून बघ. संसारात आणि जन्मात दुःख खूप आहे, थोडस सोसून बघ. डाव मांडणं सोपं असतं, थोडस खेळून बघ. उधळलेल्या गावातून काहीतरी शिकून बघ. जगणं सोपं आणि मरणं कठीण असतं, दोन्हीतली यातना झेलून बघ.
जीवन आणि मरण हे एक कोडं असतं, जमलंच तर सोडून बघ. जीवन आणि मरण हे एक कोडं असतं, जमलंच तर सोडून बघ. धर्म संसारातील चार गोष्टीला ज्याच्या त्याच्या परीने नियमबद्ध करतो तो म्हणजे धर्म. ढोबळमानानं महाराज मी व्याख्या करतोय. ज्याचा त्याचा धर्म त्यांना पाळला पाहिजे. वाईट असला तर त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. इंग्लिश मध्ये म्हण आहे, बेस्ट कॅन बी मेड बेटर. एक साधू असतात, ते तीर्थयात्रेला जात असतात. तीर्थयात्रेला जात असताना वाटेमध्ये एक साप असतो. साधू जवळून जात असताना तो साप फुसकळतो. साधूंच्या हातामध्ये कमंडलू असतं. त्या सापाकडे साधू बघतात, हे बघ तू असा फुटकारतोस म्हणूनच तुला लोक मारतात, हे बरोबर नाही, चांगलं वाग, असा फुटकारू नकोस. आणि महाराज काय करतात, तीर्थयात्रेला पुढे जातात. 10-15 दिवस होतात, महाराज परत येतात. तर तो जो साप धुळीत पडलेला असतो, पोरं त्याच्याशी खेळत असतात, अंगातून जखमा जाऊन रक्त आलेलं असतं, मुंग्या लागले की मृत्यू जवळ आलेला असतो. आणि महाराज जवळून जात असताना कणक कोण पडलंय म्हणून महाराज त्या सापाकडे बघतात. अरे 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 अरे, ही काय तुझी स्थिती, असा कणक कसा काय तू पडलायस? महाराज, हा आपला उद्देश म्हणजे मी समजलो नाही. तुम्हीच तर यात्रेला जात असताना म्हणाला होतात की असं फुटकारणं बरोबर नाही, त्यामुळे लोक तुला मारतात. अरे नाही, फुटकारलंच पाहिजे, पण चावणं बरोबर नाही. मग तुम्ही तसं म्हणाला नव्हता. महाराजांनी सांगितलं, फुटकारून माणसं लांब पळतात. तुझा फुटकारणा धर्म आहे, तोच तू धर्म पाळ. माझा धर्म मी सांगण्याचा केला, तुझा जो बेसिक धर्म आहे तो पाळ. एक पाऊल पुढे जाऊ नको, एक पाऊल मागे येऊ नको. न फुटकारता का असेल, आपण चांगल्यापणानं जर लोकांना त्यांच्याशी मैत्री करता आली तेही बघ. अशा पद्धतीचा धर्म हा प्राणी मात्रांच्या मध्ये सुद्धा असू शकतो. माणसाचं जीवन 100 वर्षे आहे असं जर समजलं तर तो खरा किती वर्ष जगतो, समाज कार्य करण्यासाठी त्याला किती वर्षे वेळ मिळतो. सर्वसामान्य माणसांच्या बद्दल मी बोलतोय, असामान्य माणसांच्या बद्दल बोलत नाही. तर सर्वसामान्य माणसांच्या बद्दल समाज कार्यासाठी किती वेळ मिळतो ते आपण पाहूया. समजा की माणसाचा एकूण आयुष्य 100 वर्षाचा आहे. त्याला शिकण्यासाठी, त्याचं सेटिंग होण्यासाठी, सेटलमेंट होण्यासाठी एक पहिली 25 वर्षे जातात. 100 वर्षांमधली 25 वर्षे गेली की राहिली 75 वर्ष. आता जेव्हा मनुष्य 60 वर्षाचा होतो, अगेन मी म्हणतोय की सर्वसामान्य माणूस 60 वर्षाचा होतो, ते 60 ते 100 40 वर्ष झाली. ही वर्षे म्हणजे घरातल्या माणसांना बऱ्याच वेळा तो अडचणीचा ठरतो. मग अशी 75 वर्षे राहिली होती. आता 75 मधून 40 वर्षे वजा करूया, 35. आपण आता 35 वर्ष राहिलेली आहेत, त्याच्यामध्ये रात्र निम्मी आणि दिवस निम्मा असं जर केलं तर 35 वर्षाचं निम्म किती झालं? 17.5 वर्ष. 18 वर्ष पकडा, 18. आता असं करूया की आवरणं, एसटीला किंवा गाडीला प्रवास वाट बघणं, पाहुण्यांची वाट बघणं, आणखीन कुणाचं काहीतरी समारोह वगैरे करणं, आंघोळ पाणी इकडं तिकडं, हा निम्मा वेळ जातो. राहिली वर्ष 9. ते कधी आहे हो? 100 वर्षे ज्या वेळेला माणूस जीवन जगेल त्यावेळेला समाज कार्यासाठी त्यानं ठरवलं तर 9 वर्षेच फक्त त्याच्या हाताशी राहतात. म्हणजे 50 वर्ष जर माणूस जगला तर 100ला 9 वर्ष जगतोय, तर 50 वर्षाला समाज कार्यासाठी त्याच्या हातात फक्त 4.5 वर्षेच राहतात. आणि हा एवढ्याशा जीवनामध्ये माणसाला चांगलं जगण्यासाठी भरपूर काय लागतं. मग हे जर विचार केला तर आपण कशा पद्धतीने या जीवनाकडे बघितलं पाहिजे, आपण काय दिशा ठरवली पाहिजे, आपला स्वभाव आहे तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे, हा एक विषय आहे. वाटतं माणसाला की हे मला शक्य आहे का? मी या निमित्तानं एक प्रसंग महाभारतातला देऊ इच्छितो. कर्ण आणि अश्वत्थामा. अश्वत्थामा हे गुरु द्रोणाचार्यांचे चिरंजीव. दोघं मित्र असतात. वेळ सायंकाळची असते आणि दोघेही फिरायला जात असतात. मावळत्या सूर्याची सोनेरी किरण सर्वत्र पसरलेले असतात आणि कर्ण हा थोडासा गंभीरच असतो. कर्णा, आज तू काही बोलत कसा नाहीस, गप्प गप्प कसा? थोड्या वेळानं
आणखी विचारतात ते असा गप्प का? अश्वत्थामा, तुला माहितीये मी एवढा दानशूर कर्म, धर्मोधर, सर्व बाबतीमध्ये मी श्रेष्ठ, सूर्यपुत्र असं असतानाही माझ्या वाटी, माझ्या नशिबी नेहमी अपयश का, अपमान का, त्याचाच मला नेहमी विचार सतावतो आणि मला काही करावंच असं वाटत नाही. मुद्दामून मी हे उदाहरण घेतोय की माणसाला असं वाटतं की करण्यासारखं काहीच नाही आणि शक्य काहीच नाही, म्हणून हे उदाहरण मी घेतोय. तरीही अश्वत्थामा काय बोलत नाही, तसेच दोघं चालत असतात. पुढे पुढे गेल्यानंतर कर्ण म्हणतो, अश्वत्थामा मला तू विचारलंस पण तू काहीच कसा बोलला नाहीस. ते समोर बघ काय आहे ते एक मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे ते पाषाणाचं, काळ्या पाषाणाचं मंदिर आहे. तसा एक कळस आहे आणि त्या कळसावर एक पिंपळाचं रोपट आहे. मग काय झालं, ती पानं, पिंपळाची पानं किती सुंदर दिसतात मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणामध्ये. पहा तुम्ही, कल्पना करा, अगदी मंद हवा असते, पानं हलत असतात आणि अत्यंत आनंदी ते रोपट दिसत असतं. तुझ्या प्रश्नाचं त्या रोपट्यामध्ये उत्तर आहे असं अश्वत्थामा कर्णाला सांग. मला समजलं नाही. आणि कर्ण अजून विचार करून बघ, त्या पिंपळाच्या रोपट्याच्या मुळाशी माती कितीशी आहे? अगदी थोडीशी. आणि तो कशावर उभा आहे? पाषाणावर उभा आहे. तो पिंपळाचं रोपट जर वाढलं तर काय होणार? ते कोलमडून पडणार. उद्या कोलमडून पडणार म्हणून आज ते नाराज आहे का? खंबीरपणे उभा आहे, इतरांना सुख देत आहे आणि निसर्गाचा नियम दाखवत आहे. प्रतिकूलतेच्या पाषाणावर उभं असणारं साधं रोपट सुद्धा निसर्गाला शरण जायला तयार नाही. आणि मानव मात्र हे वाक्य तिथं ज्या वेळेला आलं त्यावेळेला अंगावर काटा मारण्यासारखी परिस्थिती होती. मी ज्या वेळेला वागतो माझ्या अंगावर काटा मारतो, कारण का ती प्रतिकूल, उद्या मी पडणार आहे, मरणार आहे. माझी ही हलतेली पानं, सुंदर पानं आहे, ते पान भिजून जाणार आहे. पण प्रतिकूलतेच्या पाषाणावर उभा असणारं साधं रोपट सुद्धा निसर्गाला शरण जायला तयार नाही. आणि मानव मात्र क्षणोक्षणी खचतो. बरोबर नाही वाटतं माणसाला? काय वाटतो? माणसाचा स्वभाव कसा आहे? कसा स्वभाव आहे? आपल्याला नेहमी आपण म्हणतो नाही, त्याचा स्वभावच तसा. सूम जळेल पण पेळ जमणार नाही. शेपूट वाकडी ती वाकडीच. जित्तेची खोड, हे म्हणी माहिती आहेत ना सगळ्या. तुमचं काय मत आहे सगळ्यांचं? जरा मनातल्या मनात विचारून घ्या. माणसाचा स्वभाव बदलतो का? बदलणं शक्य आहे का? माझ्या माहितीने तर नाही, असं बऱ्याच लोकांची माना होता त्यावरून वाटतं माणसाचा स्वभाव बदलणं शक्य नाहीये, असंच बऱ्याच लोकांना दिसतंय. म्हणजे ह्या म्हणी आल्या याचा अर्थ असा की माणसाचा स्वभाव बदलत नाही. मी सांगतो, हा जो सगळा उपक्रम आहे, हा जो सोहळा आहे, त्याचा प्रमुख उद्देशच असा आहे की माणसाचा स्वभाव हा बदलावा. इव्हन बेस्ट कॅन बी बेड. माणूस अत्यंत चांगला असेल तर तो त्याहून चांगला व्हावा. चांगल्याची थोडी कमतरता असेल तर त्याच्यात वाढ व्हावी. ह्यासाठी अशा प्रकारचे सोहळे असतात. शास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी, मॅनेजमेंट थिंकरनी यावरती 3 पर्याय काढलेले आहेत. एक, स्लो टाईप ऑफ बोर्डम. तेच 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 काम करत गेला की माणसाला कंटाळा येतो आणि माणसाचा स्वभाव बदलतो. अर्थात कृत्रिम पद्धतीने असेल किंवा नैसर्गिक पद्धतीने असेल. मी आपल्याला उदाहरण देतो. एक गावातला मुलगा असतो, त्याच्याबरोबरचे सगळे नोकरीला लागलेले असतात. हा एकटाच गावात असतो, ह्याला काही काम धंदा नसतं. गावातली माणसं म्हणत असतात, अरे बघ की कुठं तर चिकाटती. आणि मग कंटाळवाणे जीवन झाल्यावर ठरवतो काय उपयोग नाही, आपल्याला कोणी विचारत नाही, काम काही करत नाही, नोकरी काही मिळत नाही, दुसरा कुठला धंदा करणं शक्य नाही. त्यामुळे एका टपरीवाल्याकडं तो कशा धुण्यासाठी तो जातो. अगदी चांगल्या पद्धतीनं मन लावून काम करतो. सत्संग ठेवतो तो माणूस. तो कशा धुवून झाल्या की सत्संग ठेवतो, विचार घेतो, हे कशामुळे आहे ते समजून घेतो. आणि मग थोड्या दिवसात त्याची टपरी होती, टपरीचा मोठा हॉटेल होतं आणि मग त्याला वेळ सुद्धा मिळत नाही. का? कंटाळवाणा त्याच कामाचा आला आणि माणूस बदलला. अशी ती परिस्थिती. जास्त संख्येने महिला आहेत. कंटाळवाणी परिस्थिती सर्वसाधारण अनुभवायला येते. सासू आणि सून. सासू आणि सून हा विषय जर बघितला तर मुलांना वाटतं की यांचं जरा कचकच बंद झाली असती तर बरं झालं असतं. वडील आईच्या बाजूनं, आपण बायकोच्या बाजूनं, पण दाखवता येत नाही आपण बायकोच्या बाजूनं आहे. आपल्याला हे दाखवावं लागतं की आपण आईच्या वडिलांच्याच बाजूने आहे. पण तीच परिस्थिती, त्याच गोष्टी. अशा परिस्थितीमध्ये काय होतं? घरात वातावरण कंटाळवाणं होतं. सासू आणि सून
सासू आणि सून त्या शब्दाचा अर्थ थोडासा एका विचारवंतांना असा केलेला आहे. सासू, सासू म्हणजे सारख्या सूचना, सारख्या सूचना देणारी व्यक्ती म्हणजे सासू. आणि सून म्हणजे काय असेल हो? सून म्हणजे सूचना नको, सूचना नको ती म्हणजे सून. आता एक तर सारख्या सूचना द्यायला लागले आणि दुसरी तर सूचना नकोत म्हणते. इथं काय होणार? कंटाळवाणी परिस्थिती निर्माण होणार. मग कदाचित मुलगा बाजूला राहणार किंवा नोकरीचं निमित्त करून पुन्हा बाजूला जाणार. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाच्या स्वभावामध्ये बदल झाला. चांगला का वाईट हे तुम्ही ठरवायचं आहे. मी तर म्हणेन आई वडिला सोडून बाजूला गेला म्हणजे वाईट बदल झालेला आहे. त्यानं त्याच्या पत्नीला समजावून सांगायला पाहिजे, अशी वस्तुस्थिती आहे. दुसरा भाग आहे तो पर्सन शुड बी सफिशियंटली हार्टेड. माणूस पुरेसा दुखवला पाहिजे तर माणसाचा स्वभाव बदलतो. आपण कुठल्या विषयावर बोलायला लागलोय? माणसाचा स्वभाव बदलतो की न बदलतो? सगळ्यांना माहित असलेलं उदाहरण सांगतो. वाल्या पोळ्या आणि वाल्मिक ऋषी. दररोज काय करायचं? चोऱ्या माऱ्या करायच्या, खून दरोडे करायचे. एक खून झाला की रांगणामध्ये टाकायचं, एक खडा बारीक आणि घरी नेऊन द्यायचं. एके दिवशी 7 रांगण भरलेले असतात आणि नारद मुनी तिथे आलेले असतात. अरे काय करतोस? कशासाठी वाट माऱ्या खून दरोड्या करतोस तू? तर काय करू? नाही, मी घर चालवतोय. तुझ्या ह्या पापात वाटेकरी कोण आहेत का? ते सगळे माझे उत्पन्न घेतात, माझ्यावर जगतात, म्हणजे निश्चित स्वरूपानं वाटेकरी आहेत. जा घरी आणि विचारून ये म्हटल्यानंतर हा घरी जातो, विचारतो त्यांना, खरंच तुम्ही ह्या माझ्या पापात वाटेकरी आहात का? त्यांनी सांगितलं तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, चांगल्या मार्गाने तुम्ही मिळवून आणावं ही आमची अपेक्षा आहे. ते तुम्ही आणलेलं नाही आहे, आम्ही ते नाकारू शकत नाही, परंतु आम्ही तुमच्या पापात सहभागी नाही. त्या माणसाला एकदम धक्का बसतो. त्यांच्यासाठी सगळे केले हेच म्हणतात तुमच्या पापात सहभागी नाही. तो परत येतो. आता काय करू महाराज? मला काही समजणं झालं, एवढं मी पाप केलं, त्यातून मुक्ती काय? तुझी घरवाले काय? घरातले तुझे आप्तेष्ट काय? नाही 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 नाही, बस मी त्या सगळ्यांना सोडू इच्छितो. मग मला काहीतरी मार्ग सांगा. तू तपश्चर्या कर. मला काहीच बोलता येत नाही, काहीच करता येत नाही, मी कशी तपश्चर्या करू? नाही, तू बस आणि तुला जे वाटतंय ते रामाबद्दल काय तर म्हण. आणि जो ठोंका होता, ज्याने ठोंक्याने ती माणसं मारत होते, तोच ठोंका रोवला गेला खाली जमिनीमध्ये आणि तिथं ते वाल्या कोळी बसले तपश्चर्याला. अशा पद्धतीने बसले की त्यांच्यावर मुंग्यांचं वारूळ साठलं. सुरुवातीला मरा 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 असा शब्द प्रयोग येत होता, राम पण नीट येत नव्हतं. बरेच दिवस वर्षे गेल्यानंतर मराचं राम झालं. राम 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 इतकं राम राम सिद्ध झालं की त्यांना अनुभूती झाली, दृष्टांत झाला, किंवा आपण सोप्या गोष्टीत बोलूया की ज्ञान प्राप्त झालं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी रामायण लिहिलं. सगळ्यांना माहित असेल रामायण पहिलं लिहिलं गेलं आणि रामायण लिहून पूर्ण झाल्यानंतर राम, सीता, लक्ष्मण ही पुन्हा पात्र आलेले आहेत. म्हणजे देवालाही ते काव्य इतकं चांगलं आणि इतकं पवित्र वाटलं की ती सगळी देव देवता या कार्यामध्ये सहभागी झाली आणि तो प्रयोगच करून दाखवला. अशा पद्धतीने माणूस हा 2 नंबर विषय घेतलाय. स्वभाव बदलतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. तसं आपण जर आपल्यात कुठला दोष असेल तर तो का चांगल्या दृष्टीने घालवून आपण बदलू शकणार नाही? आपण जर चांगला असेल तर अजून आणखीन चांगलं होण्यासाठी का प्रयत्न करणार नाही? त्यासाठी हा दुसरा विषय. तिसरा विषय सडन डिस्कवरी. आकस्मित एखाद्या गोष्टीचा शोध लागला, आकस्मित एखाद्या गोष्टीचा शोध लागला की माणूस बदलतो. समजा एखाद्याच्या विहिरीला पाणी नाही, तो दुसऱ्याच्या कामाला जातोय आणि एकाएकी भूकंप झाला आणि त्याच्या विहिरीला पाणी आलं, 1/2 एकर जमीन आहे, तो कामाला जाईल का? त्याचा स्वभाव बदलला. म्हणजे शोध कुठल्या तर गोष्टीचा लागला पाहिजे. विचाराचा शोध, आर्थिक शोध, तत्वज्ञानाचा शोध. आज आपण ह्या शोधात येतोय, त्याच्यातून काही माणसाला तर निश्चित एखाद्या गोष्टीचा शोध लागेल, त्यांच्या दिनचर्येमध्ये फरक पडेल. ते संत मुनिजन होण्याला निश्चितपणे सुरू करतील आणि होतील. कारण का हा काय आहे? शोध आहे. या महोत्सवामधला हा शोध आहे. तर माणसाचा स्वभाव हा आता लक्षात ठेवा की ढोबळमानानं मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू या 3 पद्धतीने बदलता येतो. एक कंटाळवाणापणा आला, दुसरा माणूस दुखवला गेला आणि तिसरा एखाद्या गोष्टीचा शोध लागला. जगू माणसाला वाटतं जगावं का? हेतू कसा पाहिजे? होकारावरती पाहिजे. होकारावरती जीवन मगाशी सांगितलंय 9 किंवा 5 वर्षाचं जीवन राहतंय, पण ते जगायचं म्हटलं तर होकारावरती जीवन पाहिजे. होकारावरती जगण्याचा माणसाच्या मनाचा उद्देश पाहिजे.
सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं रडत रडत ती गाणं म्हणत, सांगा कसं जगायचं रडत रडत ती गाणं म्हणत. वाटेवरती काटे असतात, वाटेवरती काटे असतात, पण त्याच वाटेवरती फुले भेटतात, हे काय खोटं असतं. सांगा कसं जगायचं रडत रडत ती गाणं म्हणत, सांगा कसं जगायचं रडत रडत ती गाणं म्हणत. तेला तेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं आणि अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. भरला म्हणायचं की सरला म्हणायचं, तुम्ही आणि सर्व तिन्हीकरांनीच ठरवायचं. सांगा कसं जगायचं रडत रडत ती गाणं म्हणत. माणूस व्यक्ती, ही व्यक्ती ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला तीन भागामध्ये व्यक्ती दिसते. एक, माणूस कसा दिसतो. दोन, माणूस कसा असतो. आणि तीन, माणूस कसा वागतो. काय भुलले भुलली अशी वरली या रंगा, वर कसा दिसतो ह्याच्यावर भुलून जाऊ नको असं साधू संतांनीही सांगितलेलं आहे. वरच्या गोष्टीवर बघू नकोस, त्याच्या आतमध्ये काय आहे बघ. आत म्हणजे त्याच्या डोक्यात काय आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्याचं शिक्षण काय आहे, लोकांशी बर्ताव कसा आहे, ह्या गोष्टी त्याच्या आतमध्ये येतील. आणि हे आतलंच बाहेर माणसाला परावृत्त होत असतं, दिसत असत. आतला माणूस बाहेरून म्हणजे आज आपण बघतो फेटाव आहे, नेहरू शर्ट विचार आहे, धोतर आहे. हे आमचं जे आहे ते हायब्रिड मिक्सचर इंग्लिश आणि इंडियनचं असं काहीतरी पॅन्ट शर्ट वगैरे हे आहे. संत श्रेष्ठ मुनी श्री तरुण सागरजी महाराज, मी सुनील पाटील साहेबांच्या आणि इथला मित्र वर्ग आहे यांच्या कृपेनं मला साहित्य वाचायला मिळते. गेल्या वर्षी तर महाराजांची माझी भेट झालेली होती. ते वाचत असताना त्यांनी सांगितलं की ड्रेस आणि ऍड्रेस. तरुण सागरजी महाराजांना ऍड्रेस काय विचारताय, ज्यांना ड्रेस नाही त्यांना ऍड्रेस पण नाही. हे त्यांचं तरुण सागरजी महाराजांचा विषय त्याच्यामधला आहे. म्हणजे माणूस हा बाहेरून कसा दिसतो तर त्याच्या वेशभूषेवरून दिसतो, हा एक भाग. दुसरा विषय आतून कसा असतो त्याविषयी मी बोललो. आता हा माणूस कसा दिसतो कसा असतो याच्यावर जास्त आपण बोलत गेलो तर बाहेरून दिसलेला माणूस आतून तसाच असतो असं वाटत नाही. पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटी म्हणजे काय. पर्सनो लॅटिन शब्द आहे. पर्सनो हा लॅटिन शब्द आहे. पर्सनो मीन्स मास्क, मुखवटे. आणि लिटी, पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व ही मुखवटे आहे. तुम्ही आत काय आहे ते कुणालाही कळत नाही. तुम्ही मुखवटे घेऊन जगातून वावरताय. हा मी प्रामाणिक आहे, मी खरोखर हे आहे, घरी गेल्यानंतर भांडतोय, आणखी कोण आलं तर भांडतोय, किंवा एकदम रस्त्यावर भांडतो आणि घरी जाऊन तर पैशाळ्या करत बसतो, तसं पण होते. पण हे मुखवटे आहे. त्याच्यामध्ये थोडासा विषयांतर करतोय की माणसाचे 3 सेल्फ असतात. एक आयडियल सेल्फ, दुसरा बेसिक सेल्फ आणि तिसरा ऍक्च्युअल सेल्फ. या 3 सेल्फ मधला जर डिफरन्स 0 झाला तर जो माणूस बाहेर दिसतो तोच आत असतो. आणि सध्याच्या याच्यामध्ये सर्वेमध्ये असा विचार आलेला आहे, संत मुनिजन हे सोडले तर बाकीचे लोक 98% मुखवटे धारण करून समाजामध्ये फिरतायत. ऍक्च्युअली ते तसे नाही. माणसाला वाटतं की मुखवटे घालून फिरतो, पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे की व्यक्ती पुढे महाराजांच्या पुढे ज्या वेळेला येईल त्यावेळी महाराजांनी 100% तुम्हाला ओळखलेला आहे. त्यांच्याकडे काही गोष्टी आहेत ओळखण्यासारख्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, माणूस पुढे आला आणि बोलताना असे हात केले, त्याचा अर्थ तो खरं बोलतोय, प्रामाणिकपणे बोलतो. बोलताना त्याला दोन्ही खिशात हात घालून बोलायला लागला तर हे समजावं की हा माणूस उद्धटपणानं आपल्याशी बोलतोय. एखादा माणूस असा कमरेवर हात ठेवून बोलतोय, आक्रमक स्थिती, हा आपण कोण आहे ते या, अशा पद्धतीनं कमरेवर हात ठेवून बोलणाऱ्या माणसाचा असतो. एखादा माणूस बोलताना, आता बघितलं मी काही माणसं असे करतायत माग, हा तू उद्या येशील ना, हा येतोय. ज्या वेळेला हिथं हात जातो ना असं केलं जातं त्यावेळेला समजावे की हा माणूस खोटं बोलतोय, येणार नाही. डाव्यावर उजवा सरळ स्थिती, डाव्यावर उजवा सरळ स्थिती, उजव्यावर डावा अवघडलेली स्थिती. कधी एक वेळ होते सकाळी 9:30 वाजल्यापासून बसतोय आणि आता कधी सुट्टी, परत पुन्हा महाराज येणार. त्यामुळे अवघडलेली स्थिती ही जी असते ती उजव्या हातावर डावा हात, हात बांधलेले, काही संबंध नाही. पाठीमागा असा हात आहे, अशी घेऊन बसलेले आहे ते,
मला हा विषय माहिती आहे, मला हा विषय माहिती आहे असं करून बसले तर माहिती आहे मला, हे बोलते ते माहिती आहे मला काय असा हा विषय. लोक आपल्याला डोक्याची तर म्हणजे देहबोली कळतच असते. असं म्हटलं की काय म्हणायचं, होय, आणि असं म्हटलं की नाही, आणि दोन्ही पण म्हणायचं नसते त्यावेळेला असं मिक्स करायचं. पुढच्या माणसाला काय कळतच नाही. हा डोक्याच्या बाबतीत विषय आहे. डोळे मला सांगावं असं वाटतंय, कोणी माणसाने कितीही लपवावं त्याचे डोळे बरेचसे त्याचं भविष्य सांगून जातात, तो काय आहे ते सांगून जातात. डोळे दृष्टीचे 3 प्रकार आहेत. मला माफ करावं, हे वाचनातून मला आलेलं आहे. कदाचित अनेक प्रकार असतील परंतु मला माफ करावं, मी 3 प्रकार वाचलेले आहेत, अभ्यासलेले आहेत आणि त्या पद्धतीने लोकांच्याकडे पाहतो. एक व्यावसायिक दृष्टी. व्यावसायिक दृष्टी म्हणजे काय प्रकरण, हे आपले 2 डोळे आणि हे कपाळ असा त्रिकोण करा. म्हणजे 2 डोळ्यांना अशी रेषा करून हा त्रिकोण घ्या. ही व्यावसायिक दृष्टी असते. एखादा माणूस तुमच्याशी बोलत असताना तुमच्या 2 डोळ्याला आणि कपाळाच्या वरती बघून बोलत असेल तर त्याची व्यावसायिक दृष्टी आहे असं समजावं. उदाहरणार्थ महाराज बोलतायत, व्यावसायिक दृष्टी असू शकते. व्यापारी आणि देणारा आणि घेणारा बोलताय, व्यावसायिक दृष्टी असू शकते. 2 डोळे आणि कपाळाचा मध्ये व्यावसायिक दृष्टी. सामाजिक दृष्टी 2 डोळे आणि हनवटी. 2 डोळे आणि हनवटी हा त्रिकोण, खालचा त्रिकोण म्हणतात, त्याला सामाजिक दृष्टी अशी म्हणतात. बरेचसेच महाराज, बरीचशी चांगली माणसं ते धाडस करतात हे डोळे आणि हनवटी पर्यंत बघण्याची. त्यांचं धाडसच होत नाही, ते डोळे आणि हनवट या कपाळापर्यंत बघत असतात. व्यावसायिक दृष्टी ही सामाजिक दृष्टी झाली. आणि तिसरी एक दृष्टी आहे, त्याला अंतरंग दृष्टी अशी म्हणतात. अंतरंग दृष्टी त्याचा त्रिकोण कसा आहे, हे डोळे आणि बेंबीपर्यंत असा त्रिकोण. आता पुढे माणूस आला की हा कुठल्या दृष्टीने आपल्याकडे बघतो ते आपल्याला कळतं. व्यावसायिक दृष्टीने बघतो, सामाजिक दृष्टीने बघतो का अंतरंग दृष्टीने बघतो. प्रत्येक वेळेला ती दृष्टी वेगळी असते, त्याचं कारण वेगळं असतं, परिस्थिती वेगळी असते. परिस्थितीनुसार ही दृष्टी बदलली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या माणसानं काहीतरी घेतलं पाहिजे. नाही असं देहबोलीच्या बद्दल मी बोलत होतो. देहबोली मी हातांच्या बाबतीत सांगितली, देहबोली मी डोक्याच्या बाबतीमध्ये सांगितली, देहबोली मी डोळ्यांच्या बाबतीत सांगितली. डोळ्यांची साधी देहबोली बघा. अपराधीपणाची भावना म्हणजे डोळे बरेचसेच काही सांगून जातात. अशा पद्धतीने देहबोलीचा भाग आहे. आता माणूस असतो कसा, दिसतो कसा आणि वागतो कसा, त्या दोन्हीचं मिश्रण म्हणून वागत असतो. त्या दोन्हीच्या मध्ये बघण्याची काहीतरी गोष्टी असतात. दोन्हीच्या रिडिंग बिटवीन द लाईन, 2 लाईनच्या मध्ये वाचलं पाहिजे. उदाहरणार्थ NH पाटील पारगाव आणि सुनील पाटील साहेब किनी अशी 2 वाक्य टाकली तर त्या दोन्ही ओळीमध्ये ही कसं यांचं नातं आहे, यांचं ही मित्र कसे झाले, कुठं कामाला बरोबर आले, या 2 ओळीमधलं अंतर वाचण्याचा प्रकार म्हणतात. या 2 ओळीमधलं जीवनाकडे पण बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. ते थोड्याशा ह्याच्यात वाचलंय कुठं तर ते मी म्हणून दाखवतो. लिहिणं सुंदर आहे, लिहिणं सुंदर आहे, पुसणं सुंदर आहे, लिहिण्या पुसण्यामधलं अक्षर सुंदर आहे. उमलणं सुंदर आहे, कोमेजणं सुंदर आहे, उमलण्या कोमेजण्यामधला सुगंध सुंदर आहे. जळणं सुंदर आहे, जळणं सुंदर आहे, भिजणं सुंदर आहे, जळण्या भिजण्यामधला प्रकाश सुंदर आहे. जळणं सुंदर आहे, भिजणं सुंदर आहे, जळण्या भिजण्यामधला प्रकाश सुंदर आहे. आणि आपलं आवडतं तरुण सागरजी महाराज तर ह्या गोष्टीवर निश्चितच बोलतात, तरडी सजवून ठेवा, मृत्यूची तयारी ठेवा. जगणं सुंदर आहे आणि महाराजांच्या मताशी भी सहमत आहे. मरणं सुद्धा सुंदर आहे. जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे. तरुण सागरजी महाराज म्हणतात, तो माणूस स्वर्गात गेला की नरकात गेला तपासायचं कसं. त्याची ज्यावेळेला अंतयात्रा चालू असते त्यावेळेला माणसं काय कुसबुतात इकडे लक्ष द्या, गेलं बरं झालं. म्हणजे ते 100% समजावून नरकात गेले. अरे अरे फार काम चांगलं केलं, अजून काही वर्ष तू जगायला पाहिजे, म्हणजे काही वर्षापर्यंत चांगला आहे. काय हे माणूस जायलाच नको पाहिजे होते, ही व्यक्ती जायलाच नको पाहिजे होती, हा विचार म्हणजे हे कुजबुज नाही.
त्या खुशबू नावानं फार काही विचार करायची गरज नाही, घरात दिवा लावायची गरज नाही, कुठल्या पक्षाचा पाय उठतोय ते बघायची गरज नाही. तिथल्या तिथं पावती क्लिअर कट मिळते की आपण स्वर्गात गेलो की नरकात गेली. ती तरुण सागरजी महाराजांनी लिहून ठेवलेलं मी वाचलंय, दुसरं काय वाचत नाही. अजून ते वाक्य म्हणतो, जगणं सुंदर आहे, जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, जगण्या मरण्यामधलं उरणं सुंदर आहे. उरणं माग मरावे पण किती रुपी उरावे, जगण्या मरणामधलं उरणं सुंदर आहे. डोक्याला विचाराशिवाय, डोक्याला विचाराशिवाय, डोळ्यांना भावनेशिवाय, हाताला दानाशिवाय, मनाला शांतीशिवाय, फुलांना सुगंधाशिवाय, माणसाला माणुसकीशिवाय, सर्वांना मी सांगतो मित्रांनो, शोभाच येत नाही, शोभाच येत नाही. या दृष्टीने जर प्रयत्न केला तर निश्चितपणानं माणूस त्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. हे करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की माणूस एक गोष्ट करतो, फार साधू होतो, चांगला माणूस होतो, सज्जन होतो, सतजन होतो, आणि काहीतरी चुकतं, काहीतरी चुकतं. हे चूक आहे, मी आवर्जून गोष्टी तर सांगू इच्छितो की माणूस चांगला बनत गेला की त्याला फार काटेकोरपणे वागावं लागतं. तुम्ही एखादं कर्म करत गेला तर परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेसाठी कर्ण त्यांचा मी प्रसंग सांगू इच्छितो. कर्ण त्यांच्या महालामध्ये झोपलेला असतो, रात्रीची वेळ असते. दुसरी दिवशी सकाळी प्रत्यक्ष इंद्र कर्णाकडे कवचकुंड मागायला येणार असतात. हे कर्णाला माहित असतं. शोण त्यांचा भाऊ, कसा तो कोणाला जात नाही, नेहमी शोण म्हणत असतो की माझा भाऊ दानशूर कर्ण आहे, दिलेला शब्द कधीही मागे घेणार नाही, असा तो शोण. दोघच त्या महालात झोपलेले असतात. मध्येच कर्ण उठून चालायला लागतो. दादा झोपला नाहीस अजून? नाही शोणा, तुला माहिती आहे उद्या प्रत्यक्ष इंद्र माझ्याकडे कवचकुंड मागायला येणार. मग काय काय सांग त्यांना नाही म्हणून. अरे शोना, सगळ्यांना तू सांगतोस की मला दादा दानशूर कर्ण आहे, श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तुलाच वाटावं की मी आता जे फिरतोय ते माझ्या मनात विचार आहे, तो विचार द्यावं न द्यावं ह्यासाठी. नाही शोना, मला कवचकुंड द्यायचीच आहे, पण फक्त मला प्रश्न आहे, माझ्या अंगावर कुठेही शस्त्र चालत नाही, ती मी कशी कावर काढून देऊ विचारात मी फिरतोय. आणि तिथे एक वाक्य म्हटलेलं कर्णानं, म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी उपवास आहे. जगात खरंच का कोणी कुणाला ओळखत नाही, जगात खरंच का कोणी कुणाला ओळखत नाही. अर्थ किती जवळचा माणूस असला तर एखादा पॉइंट का असेल तुमच्या बाबतीत ओळखण्यात तो चूक करणारच. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका. जगात खरंच का कोणी कुणाला ओळखत नाही. दुसरा दिवस उजाडतो. कर्ण नेहमीप्रमाणे दान देण्यासाठी उभा राहतो. रांग लागलेली असते, सोनं चांदी आणखीन काय असेल ते मोती मोहरा प्रत्येक जण येत असतात. तर आवाज, लटपटी काठी, मागा बाबा मागा, काय हवं ते मागा, मला कुंडा हवी आहे. थांबलास, घाबरलास नाही महाराज. मग आजपर्यंत तू सोनं चांदी पैसे मोहरा देऊन दानशूर करणं म्हणून घेतलंस, आणि आज तुझी कवचकुंड मागत असताना तू थांबलास नाही महाराज. मग काय, मला समजत नाही की मग माझी कवचकुंड कशी काढून देऊ ते सांग महाराज. उतरते ते शस्त्र मार तुझ्या कावच्या खाली निघतील तुझी कवचकुंड. क्षणाचाही विचार न करता शस्त्र घेतलं जातं. शस्त्र घेऊन कावच्या खाली मारलं जातं, कवचकुंडे काढले जातात, पवित्र हो म्हणून नमस्कार केला जातो, आणि त्या म्हाताराच्या म्हणजे इंद्राच्या हातात ठेवलं जातं. इंद्र लटपटच्या हाताने कवचकुंड घेतो. कर्णा तुला माहिती आहे मी प्रत्यक्ष इंद्र, माझा मुलगा अर्जुन याचा युद्धात पराभव होऊ नये म्हणून स्वार्थी हेतून तुझ्याकडे कवचकुंड मागावे. ही जर तुझ्या अंगावर कवचकुंड असतील तर माझ्या मुलगाचा पराजय निश्चितच झाला असता. त्याचा विजय व्हावा या स्वार्थी भावनेने मी तुझ्याकडे ही कवचकुंड मागायला आलो, एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन. खरोखर कर्णा तू देणार नाहीस असं मला वाटलं होतं, पण तू दिलंस. कवचकुंड तू दिलीस. आज मी तुझ्यावरच मोहित झालोय. माग करणं माग, तुला हवंय ते माग. आज युद्धात अर्जुनाचा पराभव करणारा अस्त्र जरी जरी मागितलं तर ते मी द्यायला तयार आहे. माग करणं, तुला हवंय ते माग. माझ्याकडे भिक्षा मागायला मी भिक्षा मागत नाही. इंद्रा तू जाऊ शकतोस. तिथं काय झालं असतं, सर्वसामान्य माणसं असती तर
आणि इतकी दिवस माझ्यावर अन्याय झाला, सगळं झालं, प्रत्यक्ष इंद्रच मला वर द्यायला आलाय की अर्जुनाला मारण्याचे, चला संजय साधूया. ही जी प्रवृत्ती समाजामध्ये आहे, नाही दान करणं दानच, नियम बदलला नाही, तेच त्यांचं जीवन होतं आणि त्या पद्धतीने तिने ज्ञान स्वीकारला नाही. युद्धात शेवटच्या क्षणी परत करणं असे पडलेले असतात आणि काही सगळं कुरुक्षेत्रावर खचाखच भर पडलेले असते. आवाज येतो एका माणसाचा, वृद्ध म्हातारा असतो, त्याचा मुलगा त्याच्यात धारातर्ती पडलेला असतो. अरे आहे का कोणी, अरे आहे का कोणी या पृथ्वी तलावावर की जो माझ्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी काहीतरी देईल. जीव जात असतो, एक पाव करण्याचा मृत्यूच्या दारात असतो, दुसरा उचललेला असतो. जाणाऱ्या जीवाला थोडं थांबवलं आहे. बघा परीक्षा कशी बघितली जाते. आयुष्यभर दानशूर करणं म्हणून एकच नाव घेऊन जगायला लागलेला असतो, पण त्याही क्षणी त्याची परीक्षा असेल की ते मोडतंय का बघूया, मोडतंय का बघूया, हे पण हे धोरण मोडतंय का बघूया. जाणाऱ्या जीवाला थोडस थांबवलं जात आहे. सगळा खचाखच प्रेतांचा ढीक पडलेला असतो. त्या म्हाताऱ्याचा फक्त आवाज कानावर आलेला असतो. काहीच जवळ नसतं, जवळ मुलगा उभा राहिलेला असतो. आपल्या जवळ देणाऱ्या मरणाऱ्याच्या हातात तर काय देण्यासारखं असतं. मुलाला डोळ्यानं फुलवतो, उचल उचलतो दगड, उचलतो दगड आणि मार माझ्या दातावर. दात सोनेरी असतात करण्याचे, सोन्याचे छान. म्हणजे तो दात दिल्यानंतर तो माणूस कुठेतरी देऊन त्या मुलाचे अंत्यसंस्कार करेल. मुलगा जड अंतकरणाला दगड उचलतो, बापाच्या दातावर मारतो, दात परत घेऊन जा बाबा जा, जा बाबा जा, तुझ्या मुलाचे अंत्यसंस्कार कर. कर्म संपला, कर्म संपला. शेवटपर्यंत परीक्षा असते. चांगलं वागणाऱ्याची शेवटपर्यंत परीक्षा असते. उगाच आपण म्हणतो सोन्याला कस असतो, खऱ्या सोन्याला कस असतो, बाकीची आपली खोटी वागते ती बरं आहे. नाही, तुम्ही चांगल्या वाटवणं चालताय, तुम्हाला कसं असणारच याची निश्चिती मनाची बाबून पुढे जाणं गरजेचं आहे. झाडावरून प्राजक्त उगवतात तेव्हा त्यांचा आवाज होत नाही, झाडावरून प्राजक्त उगवतात तेव्हा त्यांचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांना इजाच होत नाही. प्राजक्ताची फुलं ज्यावेळेला झाडावरून खाली पडतात त्यावेळेला आपण म्हणतो हो फुलं पडली. नाही, आपलं मन असं पाहिजे की ही फुलं पडलेली आहेत, आपल्याला सुख देत आहेत, पण पडलेल्या फुलांना इजा तर झाली नसेल ना. अशा पद्धतीचा विचार आपण ज्या वेळेला मनाशी ठेवू त्यावेळेला इतर लोकांशी आपण निश्चितपणानं चांगलं वागू. असतील डोळे पाणावणारे, असतील डोळे पाणावणारे तर जगण्याला काहीतरी अर्थ आहे. असतील डोळे पाणावणारे तर जगण्याला काहीतरी अर्थ आहे. नसतील डोळे पाणावणारे तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. नसतील डोळे पाणावणारे तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. काटा होते कुणाला, काटा होते कुणाला मज फूल का उतावे, काटा होते कुणाला मज फूल का उतावे. आक्रंदक कोणी हा दैव योग आहे, हा दैव योग आहे.